नमस्कार मित्रांनो. मराठी इन्फॉर्मर आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये मी रोहित गोरे तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतोय. मित्रांनो, आपल्या सर्व लाडक्या बहिणींसाठी एक आनंदाची अशी महत्त्वाची नवीन अपडेट आलेली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जानेवारी महिन्याचा हप्ता आता लवकरच लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. याबाबतचा शासन निर्णय म्हणजे जी-आर सुद्धा शासनाकडून आलेला आहे. या व्हिडिओमध्ये आपण हा जी-आर नेमका काय आहे, कोणत्या तारखेला लाडक्या बहिणींचा हप्ता त्यांच्या खात्यामध्ये जमा होईल व कोणत्या लाडक्या बहिणींना हा हप्ता मिळणार नाही याबाबतची संपूर्ण सविस्तर माहिती घेणार आहोत. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुम्हाला या संदर्भातली सर्व सविस्तर माहिती मिळून जाईल. तर सुरू करू आपण आपल्या व्हिडिओला. तत्पूर्वी तुम्ही अजूनही आपल्या मराठी इन्फॉर्मर या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेल सबस्क्राईब करा आणि साईडला येणाऱ्या बेल आयकॉनवर प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा, कारण इथून पुढे जेव्हा असेच माहितीपूर्ण आणि नवनवीन व्हिडिओ आम्ही अपलोड करू तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वप्रथम येत राहील. मित्रांनो, महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यांच्याकडून दिनांक 18 फेब्रुवारी 2026 रोजी आलेला हा जी-आर आहे. या जी-आरचं शीर्षक असं आहे, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी सन 2025-26 या आर्थिक वर्षामध्ये निधी वितरण करण्याबाबत. आता या जी-आरचा शासन निर्णय आपण सविस्तर पाहूया. जेवढी गोष्ट आपल्याला इथे महत्वाची आहे ते आपण इथे गोष्ट पाहणार आहोत. वित्त विभागाने दिलेल्या मान्यतेनुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमधील पात्र लाभार्थी महिलांना माहे जानेवारी 2026 या महिन्याचा आर्थिक लाभ अदा करण्यासाठी 98.45 कोटी इतका निधी प्रशासकीय विभाग म्हणून सचिव, महिला व बाल विकास विभाग यांना अर्थसंकल्पीय निधी वितरण प्रणालीवर वितरित करण्यास शासन मान्यता प्रदान करत आहे. म्हणजेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या लाभार्थी महिला आहेत यांना जानेवारी महिन्याचा हप्ता देण्यासाठी 98.45 कोटी इतका निधी जो आहे तो शासनाने वितरित करण्यास आता मान्यता दिलेली आहे. त्याचबरोबर एक महत्वाची गोष्ट सुद्धा इथे सांगितलेली आहे की सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना अंतर्गत राज्यातील पात्र लाभार्थी महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेद्वारे दुसऱ्यांदा आर्थिक अनुदान मिळणार नाही याबाबत महिला व बाल विकास विभागाने दक्षता घ्यावी असे आदेश सुद्धा शासनाने दिलेले आहे. म्हणजे ज्या ज्या लाभार्थी महिला ज्या माझी लाडकी बहीण योजनेसाठी सुद्धा पात्र आहेत आणि संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती योजनेसाठी पात्र आहेत आणि ज्या पात्र लाभार्थी महिलांना संजय गांधी निराधार अनुदान योजना आणि श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती योजनेअंतर्गत लाभ मिळालेला आहे, अशा लाभार्थी महिलांना दुसऱ्यांदा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेद्वारे आर्थिक अनुदान मिळणार नाही अशी महिला व बाल विकास विभागाने दक्षता घ्यावी अशी सूचना शासनाने केलेली आहे. म्हणजे ज्या ज्या महिला संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती योजनेचा लाभ घेत आहेत त्यांना हा जानेवारी महिन्याचा हप्ता मिळणार नाही. तर हीच होती अपडेट. जानेवारी महिन्याच्या हप्त्यासाठी जो निधी आहे तो शासनाने आता मंजूर करण्यात सांगितलेला आहे. यानुसार जेव्हा जेव्हा निधी मंजूर झाला त्यानंतर फक्त 2 ते 3 दिवसांमध्येच लाडक्या बहिणींचा हप्ता जमा झालेला आहे. मग यानुसार आता येत्या 2-3 दिवसांमध्येच आपल्या लाडक्या बहिणींचा हप्ता जानेवारी महिन्याचा हप्ता त्यांच्या खात्यामध्ये जमा होईल. ही अपडेट व ही माहिती तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा. म्हणजे इथून पुढे जेव्हा असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड होतील तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वप्रथम येत राहील व दररोज तुम्हाला नवनवीन माहिती फ्रीमध्ये पाहायला मिळत राहील. धन्यवाद.